जॉब जंक्शन हबमध्ये आपलं स्वागत आहे. एक स्थिर आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरी शोधताय का? अहो, मग आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच खास आहे. कारण ही फक्त एक नोकरीची जाहिरात नाहीये, तर भारत सरकारच्या एका मोठ्या कंपनीमध्ये करिअर घडवण्याची एक जबरदस्त संधी आहे. चला तर मग या संधीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. जर तुमचं उत्तर हो असेल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. सरकारी नोकरीचं स्वप्न तर अनेक जण पाहतात आणि आज आपण ते प्रत्यक्षात कसं आणायचं, यासाठी पहिलं पाऊल कसं टाकायचं हेच बघणार आहोत. या भरतीबद्दल तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ना, ते सगळे दूर करण्यासाठी आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. कोण पात्र आहे पासून ते अर्ज कसा करायचा इथपर्यंत सगळं काही एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. आपण बोलतोय मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड म्हणजे MFL बद्दल. हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे आणि त्यामुळे इथे मिळणारी नोकरी केवळ स्थिर नसते, तर तिला एक वेगळी प्रतिष्ठाही मिळते. तर MFLने तब्बल 43 पेक्षा जास्त पदांसाठी ही मोठी भरती जाहीर केली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन करता येणार आहेत आणि निवड झाली तर पोस्टिंग संपूर्ण भारतात कुठेही मिळू शकते. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, कोणती पदं आहेत आणि आपल्यासाठी नक्की कोणती संधी आहे. इथूनच कळेल की या सुवर्ण संधीचा फायदा कसा घ्यायचा. ज्यांनी इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केलाय ना, त्यांच्यासाठी तर ही एक मोठी संधी आहे. इथे केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन यांसारख्या वेगवेगळ्या शाखांमध्ये टेक्निकल असिस्टंट ट्रेनी पदांसाठी अर्ज करता येणार आहेत. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची अट आहे, याकडे विशेष लक्ष द्या. टेक्निकल असिस्टंट ट्रेनी पदासाठी फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांनी नुकताच म्हणजे 2024 किंवा 2025 मध्येच आपला डिप्लोमा पूर्ण केला आहे. ही अट अजिबात चुकवू नका. डिप्लोमा व्यतिरिक्त इतर उमेदवारांसाठीही संधी आहेत बरं का, ज्यांनी ITI केला आहे किंवा ज्यांच्याकडे कामाचा विशिष्ट अनुभव आहे. आणि हो, कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेल्यांसाठीही टेक्निशियन आणि ज्युनियर असिस्टंट सारखी पदं इथे उपलब्ध आहेत. या सगळ्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 26 वर्षांच्या दरम्यान असायला हवं. अर्थात सरकारी नियमांनुसार जे राखीव प्रवर्गातले उमेदवार आहेत त्यांना वयामध्ये सवलत दिली जाईल. अर्ज तर केला, पण निवड कशी होणार? चला, निवड प्रक्रियेला कुठल्या तरी मोठ्या अडथळ्यांसारखं न बघता सोप्या आणि स्पष्ट टप्प्यांमध्ये समजून घेऊया. ही पूर्ण निवड प्रक्रिया या 4 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. त्यानंतर पात्र उमेदवारांना स्किल टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल तपासणीला सामोरं जावं लागेल. एक खूप महत्त्वाची सूचना, या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी तुमचे गुण कापले जातील. त्यामुळे जे उत्तर 100% माहीत आहे तेच द्या. अंदाज लावण्यापेक्षा प्रश्न सोडवलेला कधीही चांगला असतो. आता त्या गोष्टीबद्दल बोलूया जी आपल्या सगळ्यांसाठी एक मोठी प्रेरणा असते, म्हणजे पगार आणि इतर फायदे. MFL मध्ये निवड झाल्यावर उमेदवारांना नक्की काय मिळतं ते पाहूया. हे बघा, यशस्वी प्रशिक्षणानंतर टेक्निकल असिस्टंट ट्रेनी पदावर रुजू होणाऱ्या उमेदवारांची सुरुवातीची मूळ वेतन श्रेणी असेल तब्बल 24,500 रुपये. सरकारी नोकरीमध्ये ही एक खूपच चांगली सुरुवात मानली जाते. आणि हे फक्त मूळ पगारापुरतं मर्यादित नाहीये. या पॅकेजमध्ये ट्रेनिंगच्या काळात स्टायपेंड, महागाई आणि घरभाड्याचे भत्ते आणि मेडिकल इन्शुरन्ससारख्या अनेक सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे हे खूपच आकर्षक पॅकेज बनतं. चला, आता आपण अंतिम टप्प्यात पोचलो आहोत. सगळी माहिती तर मिळाली, पण सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज कसा करायचा. काळजी करू नका, प्रक्रिया एकदम सोपी आहे. फक्त वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे. या तारखा आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून ठेवा. अर्ज करण्याची प्रक्रिया 18 मार्चला सुरू होईल आणि 5 एप्रिल 2026 रोजी संपणार आहे. शेवटच्या दिवसाची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज करणं कधीही चांगलं. अर्ज करण्याची प्रक्रिया या 5 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे. अधिकृत वेबसाईटला भेट द्या, योग्य जाहिरात निवडा, माहिती भरा आणि शुल्क भरून अर्ज पूर्ण करा. आणि हो, अर्जाची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका. अर्ज शुल्काची रचना अगदी स्पष्ट आहे. जनरल, OBC आणि EWS प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी 500 रुपये अधिक GST शुल्क आहे. तर SC, ST आणि इतर राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना कोणतंही शुल्क भरायचं नाहीये.
आणि जाता जाता एक खूप महत्त्वाचा सल्ला. अर्ज भरण्याची घाई करण्याआधी संपूर्ण अधिकृत जाहिरात एकदा न चुकता काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक छोटा तपशील महत्त्वाचा असतो. ही एक छोटीशी पायरी भविष्यातल्या अनेक चुका टाळू शकते. योग्य तयारी आणि अचूक माहिती असेल तर ही संधी नक्कीच साधता येईल. जॉबचोन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.